नमस्कार भावा बहिणीनो, बघा मी आज कुठं आले बरं का. इथे एक आश्रम आहे, कुठं वडगाव काय म्हणते ती बघा, नळे वडगावला. हो का आंब्याची झाड आहे ती, किती आंबे आहेत बघा. हो काय झाडाला बघितलं का तुम्ही, किती आंबे आहेत. हो काय झाडाला बघा, हो काय झाडाला. ह्या मावशीचा आश्रम आहे, ह्यांना अक्का म्हणते ती सगळी का नाही अक्का. ह्या काय अक्का आश्रम चलवित येते. आधी ह्याच्या आधी ह्यांचं मालक आश्रम चलवित होतं. तर ह्या तर ह्या अक्काचं म्हणणं काय आहे की आम्हाला सगळं सरकारने अनुदान भेटून द्यावा. बोला अक्का तुम्ही. आणि मागूनच घालतो आज 2016 पासून. आणि पोटच्या लेकरासारखं सगळ्याला अक्का सांभाळतात. आंघोळ्या घालते लहान लेकरावानी. हो, आश्रमचं नाव तुमच्या सांगा बरं अक्का. आश्रम संत ज्ञानेश्वर माऊली सेवा मंडळ, दगडू लोखंडे. आणि गाव नळी वडगाव. नळे वडगाव. तर अक्काने इतकी सोय केली का नाही माणसांसाठी. हो का, तर मी आता आलेली अक्काकडं, पण पोटच्या लेकरासारखं सांभाळते ते अक्का. म्हणजे हो का इथं सगळी माणसं आहे ती, सगळी व्यवस्थित सोय एकदम मस्त. दाखवते ती महाराज होती. हो का, ही महाराज होते बघा. काय नाव यांचं मग अक्का. गहिनाथ लोखंडे. हो काय, गहिनाथ लोखंडे महाराज. ही आधी चालवत होते हे आश्रम. तर आता अक्का चालवतात त्यांच्या महागारी. त्यांची मुलं अक्का सगळीच घरातली जटते ती, पण मनापासून सगळे. पण व्यवस्था खूप छान आहे इकडं आणि खूप सुंदर आहे. आणि पोटच्या लेकरासारखं सगळीच सांभाळते. त्यांची ही नातरुंड येते का अक्का इथले. नातरुंड इथं बरं बरं. एकदम फक्त अक्काची सरकाराला काय विनंती आहे की त्यांच्यासाठी सगळी सोय निवारा पाहिजे. आणि अनुदान भेटावं लवकर. अजून मागूनच घालते ते. बरोबर. 2000 पासून चालू आहे. केदारनाथला गेलतं, तिकडून वाचून आलतं म्हणून ही आश्रम काढली. तुम्हाला जे मागायचं ते मागा अक्का. हे आश्रम चालवतात अक्का, आणि तुम्ही सगळ्यांनी ऐकावं आणि आश्रमाला अनुदान द्यावं सगळ्यांनी. बोला अक्का तुमचं काय म्हणतो. आणि 2016 पासून चालू केले. केदारनाथ गेलतं, ढगफुटी झालती त्या टायमाला. तिकडून वाचून आल्यामुळं म्हणले मी देह अर्पण करीन. महाराज म्हणले मालक माझे. माझं नाव कांताबाई गहिनाथ लोखंडे. मालकाचं नाव गहिनाथ. माझं नाव कांताबाई. आणि या गावाचं नाव नळी वडगाव. नळे वडगाव गाव आहे. पण अक्का एकदम मी जशी आले तशी भावा बहिणून मी तुम्हाला खरं सांगते, अक्का मनापासून सगळ्या वयस्कर माणसाला लहान लेकरासारखं अक्का सांभाळते त्या. मी येणार म्हणजे मला इथं माहीत झालं की इथं आश्रम आहे, मग मी अक्काची गाठ घेतली, स्वतः मी बघितलं. तर इतकं छान सांभाळतात सगळ्याला का नाही अक्का. खूप छान सांभाळतात अक्का. आता सध्या वडापाव करायला चालू आहे तिथं. सुना बाळा सगळी झटते ती, सगळं घरबार झटतंय अक्काचं. तर अक्काची एकच नम्र विनंती आहे सगळ्याला की बाबा त्यांच्या आश्रमासाठी सगळीजण पावसा पाण्याचा निवारा पाहिजे. आणि इथं आपल्याला लवकर अनुदान भेटलं पाहिजे. मागून भिक्षा भादोगिरी मागून आणून घालतोय. 27-28 माणसं आहेत. 27-28 माणसं आहेत. आणि माणसं वाढली इथं महागल ते गळाल्या सळाल्या इथं अशी माणसं आहे ती सगळी. पण व्यवस्था खूप छान आहे इथं आणि आता सगळी सोय आहे. आणि इथं वरी या आंब्याच्या झाडाच्या पाठीमागं मंदिर आहे का नाही मावशी. बरं बरं बरं. मग येऊ का अक्का मी. उशिरे व्हायला दाजीला घेऊन येते मी, आणि दाजी एखाद्या वेळेस येतो. तर तिथं आश्रमाच्या पाठीचं नाव घेते समोर, आणि तुमचे सगळं अनुदान करावं म्हणून बी सगळं मी सांगते सगळ्याला की सगळ्यांनी अक्काच्या वृद्ध आश्रम आहे का नाही, सगळ्याला सांभाळते. वय वृद्ध आश्रम आहे. तर माझी नम्र विनंती आहे की अक्काच्या आश्रमाला सगळ्यांनी भेट द्यावी. सगळी इथं बसलेलीच आहेत. हो का, नातू नातसुना मुलगा सून. हो का, त्यांचं ही भैया पण आहे. ही भैया नाव सांगा की तुमचं. माऊली नाना लोखंडे. माऊली नाना लोखंडे. तर ही भैया पण आश्रमासाठी लय झटतात, म्हणजे लय झटतात भैया. आणि मनापासून अक्काचा नातू आहे ही, तर मनापासून झटते ती. आता सध्या ही लेकरं या सगळ्यांसाठी वडापाव करायला चालू आहे. मी आलेली 1 तास झालं. म्हणजे जी मागतेली खायला ती करून देते ती, आणि लहान लेकरासारखं सगळ्यांना सांभाळते ती. तर मी पाठी एक दावते तुम्हाला. इथं बसलेलीच आहे ती बघा सगळी. आणि खूप छान, म्हणजे स्वभाव चांगला आहे सगळ्याचा एकदम. हो का,
श्री संत ज्ञानेश्वर माऊली सेवा मंडळ. तर बघा सगळ्यांनी अक्काच्या आश्रमाला भेट द्यावी. आणि ह्या काही वाचा बघा हे काय काय आहे ते. अक्काच्या आश्रमाला अवश्य भेट द्या. ही माझी अक्का जी उभारलेली आहे तर अक्काच्या आश्रमाला अवश्य भेट द्यावी. आणि काही अनुदान करायचं असेल तर करावं. ही मालक होतं बघा ह्या काही अक्काचं. तर आमच्या भूमगावात ही नेहमीची यायची आणि तिथंच होते का नाही अक्का? हो हां. तर मी आणि अक्का 15 दिवसानं दाजीला घेऊन येते. हां. तर ही आहे अक्काचं बघा संत ज्ञानेश्वर माऊली सेवा मंडळ. आणि स्वतः अक्का चालवत्यात. त्यांची मुलं नातरुंड खूप छान सोय. म्हणजे वाटतं की आपण आता घरातच बसलोय. आश्रम असं वाटत नाही. आणि लहान मुलासारखं सांभाळतात. समजा मन जर लागाना गेलं समजा वयस्कर माणसाचं किंवा लहान लेकराचं मन जर लागाना गेलं तर त्यांना बसण्यासाठी ह्या काही झोपाळे ही झोपाळे केलेली आहेत अक्कानं. इतकी सुंदर सोय केली अक्कानं. ही अक्का आता वाटं लावायला लागलं. ते 1 तास झालं मला अक्का जाऊ देना गेल्या त्या. आणि लहान लेकरासारखं सगळं मी स्वतः 1 ते 2 तास बसून इथं मी बघितलं आहे कसं काय सांभाळतात ती. तर ही सगळी सोय एकदम छान आहे. की वाटलंसुद्धा नाही की हे आश्रम आहे. अक्का स्वतः चांगलं सांभाळते ते सगळं. खूप मुलं चांगले येते नातरुंड चांगले येते. त्यांची काही काळजी करायची गरज नाही. फक्त अक्काला आमच्या अनुदान द्यावं अशी नम्र विनंती. अक्काची सोय करावी सरकारनं सगळी. खाऊ घालते हाताने. बघा ह्या काही अक्का आहे त्या. तर अक्का हे सांभाळायला लागले त्या. कशी अवस्था ह्या आजोबाची आणून टाकलेलं आहे त्यांना इथं. बघा ह्या का आणून टाकलेले ह्या आजोबाला दिसतेत का इथं. तरी ह्या अक्का ह्या का पाणी पाजायला तर अक्का बघितलं का ह्या का अक्का पाणी पाजते त्या. एकदम ह्यांना हालचाल सुद्धा जास्त करता येत नाही आजोबाला. तरी अक्का असं हातानं चारावं लागतं ह्यांना. सगळं सगळं हाताने करावं लागते. आंघोळ खायला प्यायला सगळं. असं कधी आणून टाकले ह्यांना? ह्यांना झालं की 1.5 महिना. म्हणजे हे असं झाल्यानंतर आणले का इथं? अरे बापरे. तरी तुम्ही किती सांभाळले? मग सारे संडास बिंदास काढली त्या कपडे कसे म्हणजे असं ते नीट बसना गेले तर चांगल्या जागेवर ठेवलं तरी ठेवलं तरी बस नाही. बघा पोरी म्हणल्या ना मला त्यांना किती का नाही संडास पोरी काय म्हणल्या मगाशी आम्ही तिकडे नेलं आंघोळ घातली तरी इकडं आलं म्हणल्या. सरकत काय त्या तिकडे नेलं त्यांनी चांगलं तिकडं. तर आजोबा काय केलं आजोबा सरकत आले आणि इथं झोपले. अक्का तिकडून आले ते अक्का पाणी पाजते त्या. मी आल्यापासून 2दा जीव घातले अक्कानं आणि पाणी बी पाजाय दिले. लहान लेकरासारखं सांभाळते ते अक्का. तर सगळ्यांनी अक्काला माझ्या मदत करावी. करावी नम्र विनंती. बघा अक्काची नम्र विनंती आहे सगळ्याला. सगळ्याचे संडास चौकात काढते धुते आंघोळ्या घालते. बघा ऐका अक्काचं सगळं बोलणं. तर माझ्या भावा बहिणींनी सगळ्यांनी हे लक्षात घ्यावं. करावं मदत. येते अक्का मी 10-15 दिवसांनी दाजीला घेऊन येते. तेव्हा अक्काचा किती जीव आहे. रिक्षावाल्याला सुद्धा वाटं लावाय अक्का आल्या. ते अक्काचा जीव आहे सगळीवर. बघा आम्हाला वाटं लावाय अक्का आल्या त्या आज.